राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं असलं तरी काही नगरपालिकांमध्ये मतदान प्रलंबित आहे। त्यामुळे सर्व मतदारसंघाची मतमोजणी आता थेट 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। या पार्श्वभूमीवर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुमारे 20 दिवस सील अवस्थेत ठेवण्यात येणार आहे। याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। ईव्हीएम मशीनच्या चार्जिंग संदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत असा आरोप करत वंचितने आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे। वंचितचे प्रमुख प्रश्न असे आहेत: मतदानाच्या दिवशी ईव्हीएममध्ये किती टक्के चार्जिंग होते? मतदान संपल्यानंतर मशीनमधील चार्जिंग किती असते? स्ट्रॉंग रूममध्ये 20 दिवस मशीन ठेवताना त्याची चार्जिंग कसे व केव्हा करणार? चार्जिंगचा रेकॉर्ड कोणत्या पद्धतीने जतन केला जाणार? या सर्व बाबींवर निवडणूक आयोगाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। आता नुकत्याच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये 2 तारखेला ज्या नगर परिषदांचे मतदान झालं, त्या नगर परिषदांच्या ईव्हीएम जे आहेत, त्या ईव्हीएम आता ऐन वेळेवर ही मतमोजणी 21 तारखेला ठेवलेली आहे। त्यामुळे ही ईव्हीएम आता 21 दिवस जवळपास आता शासनाच्या ताब्यात राहणार आहे। ईव्हीएमच्या बाबतीत अनेक गोष्टी अधिकृतपणे बोलल्या जातात। त्यातले मुख्य आक्षेप अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये घडलेले हेमलकसामध्ये सीलच तोडल्या गेले ईव्हीएमचं आणि मतदान झालं। सील केलेली मशीन सील तोडून त्याला मतदान हेमलकसामध्ये झालं। अनेक ठिकाणी सील झालेल्या मशिनी काढून पुन्हा फेर मतदान झालं। अशाही अनेक प्रकारच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात आहेत। एक दुसरा आक्षेप असा आहे की ईव्हीएम मशीन पूर्ण चार्ज केली तरी 99% वर चार्ज होत नाही आणि पूर्ण मतदान संपेपर्यंत ती 99% खाली पण उतरत नाही। त्यामुळे ती नेमकी मशीन किती तिचं बॅटरी वापरला जाते, साधारणतः 8 व्होल्टची ती बॅटरी आहे ईव्हीएम मध्ये आणि तिला डेटा ॲक्युरेसीसाठी आणि प्रॉपर झालेलं मतदान मोजणीसाठी जी अचूकता लागते, त्यासाठी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये 7.5 व्होल्टच्या खाली जाता कामा नये त्याची बॅटरी, तरच तो डेटा तिथे सुरक्षित राहतो। या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकारला सुद्धा 2024च्या निवडणुकांसंदर्भात तेव्हा आम्ही हा आक्षेप त्यांच्यासमोर सुद्धा उपस्थित केला होता। दुर्दैवाने तेव्हाही त्या गोष्टी ऍड्रेस झाल्या नाही। आजही तीच परिस्थिती आहे की आता या ईव्हीएम जे आहेत या सरकारच्या गोडाऊन मध्ये आहेत, परंतु ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात काय धोरण आहे? आता ती मशीन आहे, ती आपल्या सेलफोन सारखी चार्जिंग वर आहे, सेल आहे तिच्यामध्ये, तिला चार्जिंग करावं लागते। चार्ज करूनच तुम्ही ते ओपन करता मतदानाच्या दिवशी। आता 21 दिवस इलेक्ट्रॉनिक यंत्र चार्ज कसं करणार तुम्ही, किंवा करणार आहात का नाही, आणि करायचं असेल तर त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत? निवडणूक आयोगाने असे कुठली जारी केलेले नाहीये जे लोकांना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना किंवा राजकीय पक्षांना माहीत असतील। त्यामुळे आता या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नेमकं ते मशीन जेव्हा सुरू करतील, त्याबद्दल राजेंद्र भाऊ ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी भरपूर त्यांचा अभ्यास आहे, ते पुढचा मुद्दा सांगतील। परंतु आजचे प्रेसमध्ये आम्हाला मुख्य मुद्दा हा हायलाइट करायचा आहे की ही जी चार्जिंग जर कशी करणार आहे तुम्ही, आणि चार्जिंग करण्यासाठी यंत्रणा काय आहे, त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत, आणि ती कोणाच्या समक्ष करणार आहात, याचा खुलासा प्रशासनाने पारदर्शकपणे समोर येऊन केला पाहिजे। अदरवाईज पुन्हा ती शंका उपस्थित कायम राहणार आहे की त्या डेटा ॲक्युरेसीचं, त्या डेटाचा अचूकतेचं काय होणार आहे, आणि त्याचे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 175 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा दावा करते आहे, त्या कोणत्या कॉन्फिडन्सवर करते आहे हे याबद्दल ही शंका आहे।
त्यामुळे आम्ही याच्यावर आक्षेप नोंदवतो आहे आणि प्रशासनाला आम्ही आव्हान करतोय की त्यांनी या संदर्भामध्ये धोरण निश्चित जाहीर करावे, भूमिका जाहीर करावी. ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात, डेटा ॲक्युरेसी संदर्भात त्याच्या अनुषंगाने सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांनी समोरून लोकांना सांगू. नाही तर आमची शंका आहे की याच्यामध्ये सुद्धा टॅम्परिंग करून निकाल फिरवण्याची शक्यता 100% राहणार आहे. तर ईव्हीएमच्या त्या टेक्निकॅलिटी संदर्भात मी राजेंद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी काही गोष्टी समोर आणाव्या. की तो बॅटरीची जी कपॅसिटी आहे ती 7.5 किंवा 8 वोल्ट अशी अल्कलाईन बॅटरी असते. या अल्कलाईन बॅटरीचा पॉवर पॅक जो आहे तो जेव्हा 7.4 किंवा 8च्या दरम्यान असतो तेव्हा ती बॅटरी 99% दाखवते. म्हणजे जेव्हा डिस्प्ले होतो तेव्हा 99%चा येतो तो. पण हीच बॅटरी जेव्हा 7.4च्या खाली येते, 5.8 पर्यंत जर खाली आली तर ती सुद्धा 99% दाखवते, पण तरी ती बॅटरी बंद होण्याची शक्यता असते. आता हे जे 99%चा रेशो दाखवला जाते, ज्याचा सरांनी उल्लेख केला की दिवसभर वापरल्यावर ती 99% दिसते, तर ती बॅटरीची वापरलेली कपॅसिटी नाहीये. तर ती किती वोल्ट घेते आणि त्यापैकी किती वोल्ट कमी झाला की ती बॅटरी बंद होऊ शकते याच्या संदर्भातला तो डेटा आहे. तो काही बॅटरी किती वापरली, मग ती जेव्हा ईव्हीएम सील केली जाते तर सीलिंग प्रोसेसमध्ये त्याला क्लोज नावाचं बटन असते मागे. ते क्लोज नावाचं बटन जेव्हा बंद करतात तेव्हा ती मशीन पूर्णपणे बंद होते आणि मग ती मागून सील करतात, समोरच्या ह्याच्यानी सील करतात आणि मग कापडाने सील करतात. पण जो प्रकार सरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तर त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ते क्लोज बटन ऑन करून प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे एकदा मशीन बंद केली तर जो दावा केला जातो की मग ती मशीन पुढे कुठलाही डेटा घेत नाही. निवडणुकीच्या संदर्भामध्ये बॅटरी रिप्लेसमेंट करण्याच्या संदर्भातला जो कायदा आहे, जर बॅटरी संपली असेल तर ती भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, अशा 2 कंपन्या आहेत भारत सरकारच्या की ज्या ते बनवत असतात. तर त्या दोन्ही कंपन्यामध्ये जेव्हा हे मशीन्स आणि बॅटरी पाठवल्या जातात तर त्या बॅटरी काही इथे चार्ज होत नाही, त्याच कंपनीत चार्ज होतात. इथे स्थानिक पातळीवर कुठेही चार्जिंगची फॅसिलिटी नाही, थेट बॅटरी बदलली जाते. परंतु ती जी टक्केवारी दाखवली जाते मशीनची ती 5.8च्या खाली आली की ती बॅटरीचा सप्लायच बंद होऊन जातो. तर हा जो 99% बॅटरी आहे असं दाखवलं जाते मशीन सुरू करतानाही आणि मशीन दिवसभर वापरल्यानंतरही, तर तो डेटाच फेक आहे. ते कुठेही असं सिद्ध करत नाही. दुसरं महत्वाचं याच्यामध्ये आहे की ज्या कंपनीकडे ह्याचं संचालन दिलेलं होतं, भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, तर याच्यामध्ये 2021 ते 2024 भाजपचे 5 पदाधिकारी जे आहेत या भारत सरकारच्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत आणि ज्यांची थेट नियुक्ती आहे. त्याच्यामध्ये मनसुखभाई श्यामजीभाई खचरिया हे राजकोट जिल्ह्याचे अध्यक्ष होते भाजपचे आणि ते गुजरातमधले एक राजकीय नेते होते. हा पहिला व्यक्ती आहे मनसुखभाई श्यामजीभाई खचरिया, ज्याची नियुक्ती भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड वरती करण्यात आली. ही सरकारची कंपनी आहे. डॉक्टर विश्वनाथ यादव आहेत, हे भाजपशी संबंधित आहेत, उत्तर प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष होते, यांची नियुक्ती झाली. त्यानंतर श्यामा सिंग म्हणून आहेत, हे बिहार भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, ते 21 ते 24 त्या पदावर होते. PV पार्थ सारथी हे भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सचिव आहेत, यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर संतोष कुमार यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. हे नियुक्ती डिसेंबर 2021 मध्ये झाली. त्याच्या संदर्भातला आक्षेप जेव्हा दाखल झाला तेव्हा 2024ला यांना सक्तीने सेवानिवृत्त केलेला आहे. आणि भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी आहे. मग 5 भाजपचे पदाधिकारी तिथं निवडले जातात. जो रेशो सांगितला जातो की बॅटरी जी वापरली जाते ती बॅटरी किमान 19 तास चालली पाहिजे अशा संदर्भात त्याला बनवलेला आहे. मात्र ती किती वापरली किंवा ती किती वेळ चालणार आहे या संदर्भातला काहीही डेटा नाही आहे. तर बॅटरीच्या सप्लायच्या संदर्भात 5.8च्या खाली आली की बॅटरी बंद होते.
7.4 ते 7.8 वोल्ट हा जर तिला कंटिन्यू मिळत असेल तर ती बॅटरी 99% दाखवते. त्याच्या खाली जेव्हा येते तर 5.8 जर व्होल्टेज त्याचं आलं तर ती बॅटरी बंद होते. मग एवढ्या मोठ्या प्रक्रियेमध्ये जर 21 दिवस ह्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवल्या जाणार असतील आणि अधिकारी जो दावा करतात की एकदा मशीनचं बटन क्लोज बटन बंद केलं की त्यामध्ये कुठलाही डेटा फीड केला जात नाही, तर सरांनी ज्याचा उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी ते क्लोज बटन ऑन केलं आणि मग निवडणुकीची प्रक्रिया तिथं पार पडलेली आहे. 5.8